पर सन्मान कशाचा आहे आणि अभिनंदन कशासाठी आपण करतोय? मी पाहिलेलं आहे की मागच्या 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना आणि आता या 2024 पासून मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी विविध योजना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या. इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच उद्योगाबरोबरच ग्रामीण भागातला शेतकरी त्याला ताकद देण्याचं, त्याला सन्मान करण्याचं, त्याला सन्मानाने जगण्याचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्रजी सातत्यानं आपल्याला नवीन नवीन योजना देत आहेत. मला आठवतं की 2014 ते 19 मध्ये जी जलयुक्त शिवार जी की आज देशामध्ये महाराष्ट्राची योजना घेऊन देशामध्ये राबवल्या जातात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या योजनेला एक प्रकारे मान्यता मिळाली. ती योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सुरू केली आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कितीही प्रभाव झाला, किती पाणी कमी जास्त झालं तरी बरेच मतदारसंघ देवाभाऊ की आज त्या योजनेच्या माध्यमातून बागायती करताना दिसत आहेत. आणि म्हणून एक चांगली योजना, त्यानंतर त्यांचं व्हिजन मला माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. ही इज अ व्हिजनरी लीडर. तुम्ही जर पाहाल त्या महाराष्ट्रामध्ये पुढे 30 पर्यंत काय व्हायचं, 35 पर्यंत आपल्याला काय करायचं, 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं, शेतकऱ्यांना या प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे सन्मानाने पुढे न्यायचं असं व्हिजन असलेला, ध्येय असलेला, ध्येय वेडा आपला नेता आहे.